नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ब्रेनमधील एका सर्वात महत्त्वाच्या ग्रंथीचा अभ्यास करणार आहोत आणि ती जी ग्लँड आहे तिला म्हणलं तर पिट्युटरी ग्लँड किंवा तिला हायपोफायसिस ग्लँड असं म्हणतात. तर ही जी ग्रंथी आहे ती पी साईज आहे, रेडिश ग्रे कलरची असते अँड इट कंट्रोल्स ऑलमोस्ट ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड. हेन्स अर्लियर इट वॉज कॉल्ड ॲज अ मास्टर एंडोक्राइन ग्लँड. हिला मास्टर एंडोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं. ती बाकीच्या सर्व ग्रंथींना कंट्रोल करते आणि हिचं लोकेशन कुठं असतं बघा. इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस. मेंदूच्या खालच्या बाजूला असते. इट इज अटॅच टू इट बाय अ स्टॉक कॉल ॲज अ इनफंडिब्युलम. आणि हिचं लोकेशन बघा, ही पिट्युटरी ग्लँड कुठं असते. इट रिमेन्स लॉज इन अ बोनी डिप्रेशन कॉल्ड अ सीला टुर्सिका ऑफ द स्पिनॉइड बोन. आपल्या डोळ्याच्या साईडला असणाऱ्या स्पिनॉइड बोनमधल्या कॅव्हिटीमध्ये असते. तर ही जी पिट्युटरी ग्लँड आहे तिचे दोन लोब आहेत. एक आहे अँटेरियर लोब की ज्याला आपण ॲडिनो हायपोफायसिस म्हणतो, पोस्टेरियर लोब जिला आपण न्यूरो हायपोफायसिस असं म्हणतो. आणि बघा हे दोन्ही लोब जे आहे त्यांची डेव्हलपमेंट एम्ब्रिओच्या वेगवेगळ्या पार्ट्सपासून होत असते. हेन्स इट हॅज अ ड्युअल ओरिजिन. तर कशी होते बघा ॲडिनो हायपोफायसिस. इट इज अन आउटग्रोथ फ्रॉम द रूट ऑफ बकल कॅव्हिटी. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड अ रातखेच पाउच. इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन. द न्यूरोहायपोफायसिस grows as a downward extension of hypothalamus. Two outgrowth together form the pituitary gland. The connection of Rathke's pouch with pituitary gland is lost in embryo. Intermediate lobe, pars intermedia, is a small reduced part lying in the cleft between the anterior and posterior lobe. Neurohypophysis is connected directly to the hypothalamus by axon fibers. तर डायग्राममध्ये तुम्हाला एक्झॉन फायबर दिसतात, त्याच्या साहाय्यानं अटॅच आहेत. तर ॲडिनो हायपोफायसिस अँड इंटरमिडिएट लोब आर कनेक्टेड टू हायपोथॅलॅमस थ्रू द हायपोफायजियल पोर्टर सिस्टीम. तर पिट्युटरी ग्लँडमध्ये असणारी हायपोफायजियल पोर्टर सिस्टीम आहे. हायपोथॅलॅमसनं सिक्रेट केलेले सगळे जे काय रिलीजिंग फॅक्टर आहेत ते ॲडिनो हायपोफायसिसमध्ये येतात आणि तिथून ते सर्क्युलेट केले जातात. तर ही जी ॲडिनो पिट्युटरी ग्लँडची जी अँटेरियर लोब आहे ॲडिनो हायपोफायसिस जी आपण पिंक कलरनं दाखवलेली आहे ती लार्जर लोब आहे, हायली सेल्युलर आहे, व्हॅस्क्युलर पार्ट आहे, त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल आहेत आणि त्याच्यामध्ये काही सिक्रेटरी सेल असतात की ज्याला आपण इपिथेलॉइड सिक्रेटरी सेल असं म्हणतो. 3 प्रकारचे असतात, ॲसिडोफिल, बेसोफिल आणि क्रोमॅटोफोर्स. तर या अशा पद्धतीनं हा जो ॲडिनो हायपोफायसिस जो लोब आहे पिट्युटरी ग्लँडचा तो सिक्रेटरी इन फंक्शन आहे आणि त्याचे आपण 3 पार्ट्स पाहतो, पास डिस्टॅलिस, पास इंटरमेडिया अँड पास ट्युब्रॅलिस. असे याचे 3 पार्ट आहेत ॲडिनो हायपोफायसिसचे. कोणते 3 पार्ट आहेत? पास डिस्टॅलिस, पास इंटरमेडिया अँड पास ट्युब्रॅलिस. त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे तो पिट्युटरी ग्लँडचा की ज्याला आपण काय म्हणतो न्यूरो हायपोफायसिस. तर हा जो न्यूरो हायपोफायसिस पार्ट जो आहे तो पण 3 पार्टमध्ये डिफरन्शिएट होतो बघा. पार्स नर्वोसा, न्यूरल लोब, इनफंडिब्युलम की ज्याला आपण स्टॉक असं म्हणतो आणि मेडियन इमिनन्स असे 3 पार्ट आहेत. आणि त्यानंतर हा जो मधला पार्ट आहे पिट्युटरी ग्लँडचा ज्याला आपण पास इंटरमेडिया असं म्हणतो, हा पुअरली डेव्हलप आहे ह्युमन बिंग्समध्ये अँड इट सिक्रेट्स द मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन MSH in some lower vertebrate, and this MSH stimulate the dispersion of melanin granules in melanocyte and is responsible for skin pigmentation.